बॉयलरमधील केमिकलच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे तिला विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा मारा करावा लागतो असं देखील म्हटलं जातं। तर या सगळ्या संदर्भात काही नियोजन महानगरपालिकेनं किंवा अग्निशमन दलानं केलेलं आहे का? तुमचं कोणाशी बोलणं झालंय का प्रशासनाशी? तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची अशी ही घटना आपण बघतोय। महानगरपालिका सध्या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करते, कारण डोंबिवली एमआयडीसी परिसर आहे। एमआयडीसी म्हणजेच त्याच ठिकाणी अनेक इतर देखील कारखाने आहेत, कंपन्या आहेत आणि इथेच मोठमोठ्या केमिकल कंपन्या असल्यामुळेच ही आग लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या इमारतीमध्ये ज्या या कंपनीत स्फोट झालेला आहे ती देखील केमिकलची कंपनी आहे आणि त्यामुळेच परिसरामध्ये असलेल्या इतर देखील कंपन्यांपर्यंत ही आग पोहोचू शकते, ज्याच्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। माझे सहकारी सुनील जाधव थेट घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सुनील, आपण बघतोय केमिकल कंपनी आहे, त्याचबरोबर आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणावर इथे कंपन्या आहेत। या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं हे सगळ्यात मोठं दिव्य आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा अग्निशमन दलाशी तुमचं काही बोलणं झालंय का? अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांशी तुमचं बोलणं होऊ शकतं का सुनील? अग्निशमन दलाचे कर्मचारी आपण बघतोय घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं हे मोठं सध्या आव्हान अग्निशमन दलाच्या पुढे आहे, कारण ही केमिकल कंपनी आहे। केमिकल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि म्हणूनच ही आग विझवणं अत्यंत गरजेचं आहे। आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती इतर देखील कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये केमिकल कंपन्यांचा देखील समावेश आहे। एवढंच नाहीये तर याच कंपनीच्या शेजारी काही अंतरावर इथे रहिवासी इमारती देखील आहेत। या स्फोटामुळे रहिवासी इमारतींमध्ये देखील काचा फुटलेल्या आहेत। यहाँ पर जो गैस का प्लांट है ना, उसमें पूरी आग लगी। मैं खाना खा रहा था, मेरे ऊपर ही पूरा छपरा गिरा है। देख लो कितने जन जख्मी हो गए। बाप रे, देख रहे सर। आगे आगे जाओ, पानी मिल जाएगा आपको। भाग के जाओ, आगे भाग के जाओ, पानी मिलेगा वहाँ पर। उधर जाओ, जलेंगे आप। नहीं ना तो ज्यादा पानी मत पियो, वहाँ पर जाओ। सर ये देखो पूरा भारापास हो गया। बाप रे बाप, क्या भयंकर आग लगा हुआ है। यहाँ पर जो गैस का प्लांट है ना, उसमें पूरी आग लगी। मैं खाना खा रहा था, मेरे ऊपर ही पूरा छपरा गिरा है। देख लो कितने जन जख्मी हो गए। बाप रे, देख रहे सर। तर हा संवाद आपण ऐकलेला आहे। ज्या वेळेला ही आग लागली त्यावेळेला लोक मोठ्या सगळ्या या परिसरातून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न करताना पाहायला मिळालेले। त्याच वेळेला आपल्यावर देखील काही त्याचे शिंतोडे उडाले किंवा पत्रे उडाले असं देखील काही लोक सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। आग भयानक अशी आहे, स्फोट झाला आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरातून वस्तू उडाल्यात, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, हादरे देखील इमारतींना बसलेले आहेत। माझे सहकारी सुनील जाधव सध्या आपल्यासोबत थेट या घटनास्थळावरून जोडले गेले आहेत। सुनील, आपण बघतोय सध्या मोठी आग आहे, तुमचं कोणत्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का आतापर्यंत? आपण पाहायला गेलं तर ही फेज 2 मधली आग आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि फायर अधिकारी जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीने आपण फायर अधिकाऱ्यांची जी माहिती मिळालेली आहे तर त्या पद्धतीने काही लोक याच्यामध्ये जखमी असल्याचं माहिती मिळत आहेत। तर ही आग नेमकी कशी लागली, काय लागली अजून याबाबत स्पष्ट नाही, मात्र बॉयलर स्फोट झालेल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत। भाई, तुम यहाँ पर थे, कभी ये लगी थी आग? ये अभी 2 घंटे पहले लगी। कैसी लगी, मतलब आग जब लगी थी कैसा भगदड़ हुआ, क्या क्या नुकसान हुआ इस? तो जहाँ पे मैं कंपनी में था, तो जब ये आवाज़ आई तो पूरा कंपनी का गेट हिल गया था। और आप क्या बताए कि आप जब आए थे क्या एक डेढ़ घंटा पहले इतना तेज से डेंजर हादसा हुआ कि पूरा कंपनी सब हिल गई। पूरा कांच भी हम लोग को छुट्टी हो गया, दौड़ के आए देखने के लिए। इतना तेज तगड़ा, अभी आदमी कितने मरे हुए कितने गए हो गए बता नहीं सकते। कितने कंपनी को नुकसान हुआ है इसके वजह से? बहुत काफ़ी नुकसान हुआ होगा सर, बहुत हिसाब के बाहर नुकसान हुआ होगा ना, इतनी काफ़ी बोलेगा तो। और भाई, आप यहाँ पर आए थे, जब देखा तो क्या मतलब आपको छुट्टी दी गई तो क्या है बताया? छुट्टी दिया गया, ब्लास्ट हुआ, हम लोग उधर ही बैठा था, अचानक ब्लास्ट हुआ तो हम लोग भागा इधर से। 5-6 कंपनी का पूरा लग गया आग। एकंदरीत पाहायला गेलं तर बॉयलर स्फोट झालेला आहे आणि स्फोट झाल्यामुळे ही आग जी आहे ती पसरत चाललेली आहे आणि बरोबर आहे, यामुळे आपण या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून